मी मनीषा। आज आपण पाहणार आहोत भोकराचे लोणचे। त्यासाठी लागणारे साहित्य: भोकर, मोहरीची डाळ, तिखट, मीठ, हळद आणि पाणी। तर पाहूया आपण आज भोकराचे लोणचे। भोकराचे लोणचे बनवताना प्रथम 1 पाव जर भोकरे असतील, पण हे भोकरे हे जे आहे ते सहसा फक्त उन्हाळ्यातच मिळते। हे जे फळ आहे ते फळ असे अर्धवट कापून घ्यायचे, त्याच्या बिया त्या तशाच ठेवायच्या। थोड्याशा ब्लॅकिश होतात, असतात व्हाईटच, पण एक काही दिवसानंतर अशा ब्लॅकिश दिसतात, पण त्या बियाचा तुरटपणा त्यामध्ये राहतो, म्हणून ह्या बिया काढायच्या नाही, त्या बिया तशाच ठेवायच्या। आता यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरीची डाळ। मोहरी जी आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, ती साधारणतः अर्धी वाटी मोहरीची डाळ यामध्ये मिक्स करायची आहे। पूर्ण टाकूया आपण ही। चवीनुसार तिखट मीठ। तिखट जे आहे साधारणतः 1 वाटी जर असेल तर त्यापेक्षा थोडंसं प्रमाण मिठाचं जास्त घ्यायचं। आता आपण टाकणार आहोत तिखट। तिखटापेक्षा मिठाचे प्रमाण थोडेसे जास्त प्रमाण, कारण सध्या उन्हाळा आहे तर थोडे तिखट लोणचं। आणि हळद जी आहे ती अगदी थोडीशी, म्हणजे अर्धा चमचा। आणि पाव किलो भोकरा करता कमीत कमी अर्धा लिटर पाणी त्याला टाकावं लागेल। आणि ह्या लोणच्याला फोडणी करता तेल किंवा हिंग वगैरे काहीही नसतो। बिना तेलाचं हे लोणचं 2 ते 3 महिने आरामात टिकतं। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा, आणि आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि हे अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या सुपर फूड्स या चॅनलवर सबस्क्राईब करा। थँक्यू।